दसरा मेळाव्याच्या निमित्ताने हे दोन्ही नेते एकाच मंचावरती दिसतील का याची उत्सुकता खरं तर अनेकांना आहे आणि या संदर्भात आता शक्यता सुद्धा वर्तवल्या जात आहेत। मात्र संजय राऊत असं म्हणाले होते की दोन्ही पक्ष वेगवेगळे आहेत आणि दोन्ही पक्षांचे मेळावे सुद्धा वेगवेगळे घेतले जातात। मात्र आताची जी बैठक झाली याच्यामध्ये युतीच्या संदर्भात ज्या चर्चा झाल्या याची घोषणा दसरा मेळाव्यामधून होऊ शकते का? होऊ शकते, कारण की जर सकारात्मक असतील दोन्ही नेते तर त्या संदर्भामध्ये बैठकी या दसरा मेळाव्याच्या संदर्भामध्ये घोषणा होऊ शकते आणि दसरा मेळाव्यात मोठी घोषणा होऊ शकते असं देखील आपल्याला कळतंय। कारण की जे संजय राऊत म्हणाले होते की दोन्ही पक्ष वेगवेगळे आहेत, दोन्ही पक्षांचे मेळावे वेगळे आहेत, ते म्हणाले होते त्यांचं पुढचं वाक्य एक महत्त्वाचं होतं, ते म्हणजे सध्या तरी असा कोणताही निर्णय झालेला नाही किंवा अशी कोणती चर्चा झालेली नाही। त्या दिवसापर्यंत म्हणजे अगदी परवापर्यंत कोणती चर्चा झालेली नसेल। आज मात्र ज्यावेळी दोन्ही नेते भेटलेले आहेत त्यावेळी नक्की ही चर्चा झाली असणार, कारण की दसरा मेळावा हा सगळ्यात मोठा मेळावा आहे शिवसेनेचा। अगदी बाळासाहेब ठाकरे यांनी हा मेळावा सुरू केला होता, शिवाजी पार्क मध्ये मेळावा सुरू केला होता। त्यामुळे या मेळाव्यामध्ये जर घोषणा झाली तर येणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये दोन्ही पक्षाला खूप मोठा फायदा होऊ शकतो आणि त्यामुळेच आज ही चर्चा झालेली आहे आणि याबद्दल निर्णय होतो का, तो जाहीर होतो का, हे आपल्याला दसरा मेळाव्यात कळेल। अगदी अक्षय, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। उद्धव ठाकरेंसोबतच्या चर्चेच्या नंतर आता